मागील भागामध्ये आपण पाहिले की आदिलशाही फौजा मुरारी पंडित आणि रणदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली शहाजीराजांचा बिमोड करण्यासाठी पुण्याकडे निघाले। पण पुढे जाण्यापूर्वी पुणे जहागिरी समजणेही तेवढेच गरजेचे आहे। मालोजीराजे भोसलेंपासून शहाजीराजे भोसलेंपर्यंत पुणे जहागिरी कायम मराठ्यांकडेच राहिली। यामागे असलेले कारण सुद्धा शहाजीराजे यांनीच ओळखले। पुणे हे सीमेवरील शहर, सत्ताधीशांचा कायमचा संघर्ष इथेच। इंदापूर आणि उजनी ओलांडलं की आदिलशाही मुलूक, तिकडे घोड नदी पार केली की निजामशाहीची वतनं आणि खाली खेड मंचरकडे गेलं की मोगलांचा प्रदेश। त्यामुळे पुण्याच्या नशिबी सत्ता संघर्ष हा कायमच होता। पण ही जहागिरी मराठ्यांशिवाय दुसरं कोणी सांभाळू शकणार नाही आणि शहाजीराजांशिवाय हे कोणाला जमणारही नाही। त्यामुळेच की काय, सत्ता कोणाची असो, शहाजीराजांची मर्जी राखणे या तिन्ही सत्तांमधला महत्त्वाचा मुद्दा होता। तर असा हा पुण्याचा पेच शहाजीराजांना सुटला का, पाहूयात उद्याच्या भागात। त्यासाठी पेजला नक्की सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय।